विषयावर मी बोलणार आहे. बायोगॅस काही नवीन गोष्ट नाही आहे की कोणाला माहिती नाही असं असं तर काहीच नाही आहे बायोगॅस. पण एका नव्या पद्धतीने त्याच्यावर मी बोलणार आहे. खूप सारे जण तुम्ही म्हणत असाल बायोगॅस तो खूप जणांनी पाहिलेत, आम्ही त्यात काय नवीन आहे. पण तोच नवीनपणा काय आहे तो पुढच्या काही 10 ते 15 मिनिटात मी तुम्हाला दाखवणार आहे. दुधाबद्दल खूप बोलल्या जात आहे. दुधाबद्दल आपण सगळेच बोलतोय. 30 कोटी जनावर आहेत जे आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि दूध जे आता झालंय ते जवळजवळ 2,000 लाख टनाचं दुधाचं उत्पादन आहे आपल्याकडे. पण जेव्हा 30 कोटी जनावर आहेत त्यातले काही जनावर दूध देत आहेत, पण हे सगळे जनावर शेण पण देत आहेत. आणि याचा शेणाचाच जर अंदाज केला, जो अंदाज आम्ही केला होता, तर शेणाचाच जो आपल्याकडचा अंदाज आहे तो 16 लाख टनाचा वार्षिक अंदाज आहे की एवढं शेण आपल्याकडे तयार होतं. त्यातलं आपण जर असं मानलं की यातलं काही शेण आपलं जंगलामध्ये जिथं चरायला जातात वगैरे वगैरे तिथं सोडलं तरी जवळजवळ आपल्याकडे 1,000 टनाचं एका वेळेसचं शेणाचं आपल्याकडे अवेलेबल आहे. एवढं शेण आहे आपल्याकडे. आता तुम्ही म्हणाल हो शेण तर आम्ही वापरतो, शेण आम्ही शेतातही वापरतो, सगळीकडेच वापरतो. पण शेणात एक गॅस हा सुद्धा एक महत्वाचा स्रोत आहे. तो आपण बऱ्याचदा करत नाही. शेण जनरली आपण खतासाठी तर वापरतोच, शेतामध्ये टाकतोच आपल्या, पण हा गॅससाठी सुद्धा एक चांगला स्रोत आहे. आणि जर गॅस त्याच्याकडनं आपल्याला बनवायचा असेल तर बायोगॅस हा सगळ्यात सोपा स्रोत आहे. की बायोगॅस जर आपण शेणाला जर बायोगॅसमध्ये टाकलं तर त्यातनं गॅस पण मिळतो, त्याचबरोबर त्याच्यामधनं आपल्याला खतही तयार होतं. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, जर का आपण सगळंचं सगळं जेवढं शेण आपल्या देशामध्ये बनतंय, आपण जर का सगळ्याचा सगळा वापर करू शकलो तर आपल्या ग्रामीण घरांची सगळ्यांची जी इंधनाची गरज आहे ते फक्त शेणच पूर्ण करू शकतं. एवढी आपल्या शेणामध्ये कॅपॅसिटी आहे. आम्ही जो गणित मांडलं होतं त्याच्यावरून कळतंय की सगळी इंधनाची जी गरज आहे आपल्या ग्रामीण घरांची तेवढं शेण आपल्या देशात अवेलेबल आहे. आपल्याला ना LPG म्हणजे सिलेंडरची गरज आहे, ना आपल्याला दुसऱ्या कुठल्या स्रोतांची गरज आहे. आपलं शेण ती पूर्णच्या पूर्ण गरज पूर्ण करू शकतं जर का आपण ते बायोगॅसमध्ये वापरलं तर. त्याचबरोबर जर का हे शेण आपण गोबर गॅसमध्ये टाकलं किंवा बायोगॅसमध्ये टाकलं आणि त्याच्यामधनं जी स्लरी बाहेर येते, त्या स्लरीचा जर आपण आपल्या शेतात वापर केला तर 44% आपली जी NPK ची गरज आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची जी गरज आहे, ती 44% आपण फक्त बायोगॅसमधनं येणाऱ्या स्लरीनी पूर्ण करू शकतो. एवढी आपल्या शेणाची कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबर जे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ना, बाकी जे छोटे छोटे सूक्ष्म तत्व जे आपल्याला लागतात, त्यांची जवळजवळ 12 ते 15% गरज नुसतं शेण आपली भागवू शकतं. एवढं पोटेन्शियल आपल्या शेणामध्ये. मग आता त्याच्यासाठी बायोगॅस हा एक सगळ्यात सोपा विकल्प आहे. बायोगॅस काही नवीन प्रकार नाहीये. तुम्हालाही माहिती आहे की एका बाजूने आपण शेण टाकतो, शेणाला पाण्यामध्ये मिक्स करतो, शेण आणि पाणी इक्वल प्रपोर्शनमध्ये म्हणजे सारख्या प्रमाणात गॅस बनतो. तो गॅस म्हणजे बायोगॅस आहे. आणि जे काही बाहेर येतं, हे विघटन झाल्यावर जे बाहेर येतं त्याला म्हणतात स्लरी. इतकासा सोपासा हा प्रकार आहे. पण ही जी विघटनाची प्रक्रिया आहे ही फार महत्वाची आहे. कारण त्या विघटनामुळे शेण जे आधीच गाई म्हशीमध्ये पचलेली गोष्ट असते ती पुन्हा एकदा पचली जाते बायोगॅसमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याची जी वापराची जी व्हॅल्यू आहे, यूज व्हॅल्यू म्हणतो आपण, ती खूप चांगली होऊन येते, जी स्लरीमध्ये बाहेर येते. आता तुम्हाला थोडक्यातच दाखवायचं झालं तर या बायोगॅसमध्ये जवळजवळ 60% मिथेन आहे, जो आपल्या जळणासाठी अतिशय आवश्यक आहे. बाकी मग इतरही गोष्टी आहेत जशा कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वगैरे या गोष्टी आहेत. पण महत्वाचा आहे जो आपल्याकडे मिथेन आहे, जो याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि त्याला आपण जाळून आपल्या इंधनाची पूर्णपणे गरज करू शकतो. पण आता हे तर झालं की बायोगॅस खूप चांगली गोष्ट आहे, पण बायोगॅस खूप वर्षापासून चालू आहे आपल्याकडे. जवळजवळ 1 शतक झालंय की बायोगॅस आपल्याकडे चालू आहे. आणि गंमत म्हणजे 1982 पासून तर खूप साऱ्या स्कीम पण चालू आहेत आपल्याकडे बायोगॅसमध्ये. पण मग त्याच्यात प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन येतं आणि मग आपण म्हणतो नाही हे वापरल्या नाही जाते. एकदा बायोगॅस लागतो, 1 वर्षानंतर त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग बंदच होऊन जातो, चालतच नाही. मग आम्ही एक प्रयत्न हा केला की समजून तर घेऊया की नक्की काय प्रॉब्लेम येतात, शेतकऱ्यांमध्ये असे काय प्रॉब्लेम. मग एक गोष्ट आम्हाला जी प्रकर्षाने जाणवायला लागली ती अशी होती की बायोगॅस
लावणं किंवा बायोगॅसला इन्स्टॉल करणं हे आपल्या आपमध्येच एक वेगळं काम आहे. 40 ते 45 दिवसाचं ते एक पूर्ण काम आहे. त्याच्यात एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं. मग त्याच्यासाठी आपल्याला एक मिस्त्री आणायला लागतो, तो सगळं ते बनवेल. मग ते सगळं बनवल्यानंतर त्याची काळजी घ्यायची, त्याच्यात कुठे लिकेज आला नाही पाहिजे. बरं चुकून एखादा लिकेज आला, जसं आपल्या स्लॅबमध्ये लिकेज येतो, लिकेज आला की पुन्हा मग तो लिकेज शोधणंच अवघड होऊन जातं. पुन्हा ज्या मिस्त्रीने ते काम केलेलं असतं तो मिस्त्रीच नंतर मिळत नाही. आणि मग एकदा बायोगॅस प्लांट बंद झाला की मग काही खरं नाही. पुन्हा 8-10 दिवस जर का बायोगॅस प्लांट वापरला नाही तर मग कुठेतरी चोकच होऊन गेला आणि मग ते चोक काढणं म्हणजे ते जे फसलंय ते वापस निघणंच अवघड होतं, कारण सिमेंट कॉन्क्रीटचं बनलंय. एक अजून समस्या जी शेतकरी सांगतात की बाबा सकाळी चांगलं प्रेशर येतं, कारण रात्रभर वापरले जात नाही, रात्रभर गॅस बनतो, सकाळी खूप चांगलं प्रेशर येतं, पण जशी 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 संध्याकाळ व्हायला लागते मग ते प्रेशर आमचं कमी होऊन जातं आणि मग रात्रीच्या जेवणाला कदाचित गॅस वापरताच येत नाही. पुन्हा काही शेतकऱ्यांचं असं पण असतं, आपल्या शेतकऱ्यांमध्ये हे पण आहे की बाबा ते एकदा जागा अडली की नंतर त्याला काही करताच येत नाही. त्याच्यात काही अशी फ्लेक्सिबिलिटी नाही की इकडनं उचलून तिकडे टाकला, असं पण काही करता येत नाहीये. हे सगळे प्रश्न जे शेतकरी एक करतात. काही शेतकऱ्यांची ही पण समस्या आहे की बाबा शेण तर रोज टाकायला लागलो, पण ती स्लरी पण तर बाहेर यायला लागली आणि ती रोज एवढी स्लरी बाहेर येते, तिला वापरायचं कसं आणि तिला सांभाळायचं कसं? मग ते भरत राहतं, मग वाहत जातं, मग त्याचं करायचं काय? ही अजून एक समस्या जी शेतकरी सांगतात. मग त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की नाही, याच्यावर नवीन तंत्रज्ञानावर काही ना काही आपल्याला काम करत राहावं लागणार आहे. आणि म्हणून जस्ट तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी करतोय की वरचे 2 फोटो मधले बायोगॅस तुम्ही बऱ्याचदा पाहिले पण असाल. हे बायोगॅस आजही चालू आहेत. ज्यांनी ज्यांनी चांगले मेंटेन केलेत, ज्यांच्याकडे सर्व्हिस चांगली मिळते, हे वरचे 2 बायोगॅस ज्यांना फ्लोटिंग डोम किंवा फिक्स्ड डोमचे बायोगॅस प्लांट म्हणतात, हे चाललेत. आजही बायोगॅस प्लांट हे चांगले चालू आहेत, पण जिथे सर्व्हिस चांगली मिळते, जिथे रोज व्यवस्थित वापरले जातात. मग एक अल्टरनेट तंत्रज्ञान मग आम्ही पण विचार केला की का नाही असं काहीतरी फ्लेक्सिबल टाईपचे बायोगॅस प्लांट आपण विचार करावा. ते असे बायोगॅस प्लांट असावेत की त्यांना लावण्यासाठी किंवा इन्स्टॉलेशन करण्यासाठी 3 ते 4 तासाचं काम असावं, बस. जास्त काही कामच लागू नये त्याला. पुन्हा जेव्हा केव्हा आपल्याला कुठून दुसरीकडे न्यायचा आहे तो बायोगॅस, तर सहज नुसता काढून नेता आला पाहिजे. समजा हा बायोगॅस कुठे चोक बिक झाला तर आपल्याला स्वतःला त्याला रिकामा करून त्याला फ्लशिंग करून ठीक करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर का कुठे असा प्रॉब्लेम आला की नाही प्रेशर नाही येते, तर याच्यावर प्रेशर तयार करता आले पाहिजे आपल्याला, की बाबा पंप असो, बूस्टर पंप असो किंवा वजन असो. सिमेंट कॉन्क्रीटच्या याच्यावर तुम्ही वजन ठेवून काही नाही होऊ शकणार आहे, पण हे फ्लेक्सिबल बायोगॅस प्लांट आहेत. जसं जसं गॅस कमी होईल हे वरून खाली येत जातील, तर प्रेशर आपले आप बनत राहील. तर अशा काही गोष्टी करता येतील का, म्हणून हे 2 नवीन टाईपचे पण मग आम्ही बायोगॅस प्लांट सुरू केले. त्यातला एक जो बायोगॅस प्लांट आहे त्याबद्दल आपण अजून बोलणार आहोत की तो इथे पण आम्ही आता इंट्रोड्यूस करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. पण मग ही नवीन तंत्रज्ञानावर मग आम्ही काम करायला सुरू केले की हे तंत्रज्ञान आहे जे पटकन लोक घेऊ पण शकतात, त्याचबरोबर खूप सोप्या पद्धतीने वापरू शकतात. इन्स्टॉलेशनचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठे शिफ्ट करायचं असेल तर त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे बायोगॅस प्लांट लावणारे जे सप्लायर आहेत किंवा एजन्सीज आहेत ते आपल्याला माहिती आहेत ते कोण आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना बांधता येणार आहे की बाबा रे 5 वर्षापर्यंत तू आम्हाला सर्व्हिस देशील किंवा 10 वर्षापर्यंत तुझ्या प्लांटला काही झालं पाहिजे नाही. तर आपल्याला हे माहिती आहेत की यांनी कोणी बायोगॅस प्लांट लावले. जुन्या बायोगॅस प्लांटमध्ये तो एक प्रॉब्लेम होता की लोकल मिस्त्री लावून गेला, आपल्याला नंतर ते पण माहीत नव्हतं की कसं दुरुस्त करायचं याला. पण मग आता तशा कंपन्या आल्या आहेत की ज्या ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत की बाबा आम्ही सांभाळतो बायोगॅस प्लांट, तुम्ही फक्त रोजच्या रोज शेण टाकायचं काम करा आणि गॅस वापरा. तर या काही गोष्टींनी हे आम्ही बायोगॅस प्लांट बनवले. ही एक प्रक्रिया आहे जी इन्स्टॉल करण्याची खूपच सोपीशी एक प्रक्रिया आहे. जास्तीत जास्त जी जागा लागणार आहे तुम्हाला ती 12 बाय 12 फुटाची जागा लागणार आहे, ज्याच्यात एक बायोगॅस प्लांट म्हणजे जिथं प्लांट लागणार आहे, ज्याला डायजेस्टर म्हणतात ते, प्लस एक स्लरीचा टँक जिथं स्लरी तुमची जमा होणार आहे ती. एवढासा एक खड्डा झाला, तो खड्डा झाला की आपल्याला त्याच्यात फक्त एक लायनर घालायचं आहे. लायनर घालून हा जो एक फुगा आहे, फुगा म्हणू शकतो आपण सहज, या फुग्याला बस त्याच्यात आत सोडायचं आहे. फुगा सोडल्यानंतर पहिल्यांदा ते हवेनी भरतात, पाण्याने भरतात, त्याला वॉटर टाईट करतात आणि पहिलं जे इनपुट आहे त्याच्यात, ते इनपुट 500 किलो शेणाचं आणि 2000 लिटर पाण्याचं आहे. ते इनपुट एकदा दिलं की 20 दिवसानंतर गॅस बनायला आपोआप सुरुवात होते आणि मग तुम्हाला रेग्युलर फीडिंग करायची आहे. आमचा जो एक पूर्ण जे गणित आम्ही पाहिलं की एक
2 घनमीटरचा जो एक बायोगॅस प्लांट असतो, ज्याला 2000 लिटर पण तुम्ही म्हणू शकता, 2 घनमीटरचा जो बायोगॅस प्लांट असतो, तो आपल्या 5 ते 6 किमान जे मेंबर्स आहेत आपल्या घरात जर असतील तर त्यांच्यासाठी पुरेसं 3 वेळचं जेवण आरामशीर बनवू शकतो. ही कॅपॅसिटी आहे 2 घनमीटरच्या बायोगॅस प्लांटची. हे बायोगॅस प्लांट आजकाल 30 ते 35 हजारापर्यंत सहज उपलब्ध होत आहेत. जे एजन्सीज आहेत ते 30 ते 35 हजारापर्यंत सहज त्याला उपलब्ध करून देत आहेत. यांची हे सप्लायर गॅरंटी पण देत आहेत की बाबा 10 वर्षापर्यंत या प्लांट्सला काहीही होणार नाही. या प्लांट्स बरोबर फिल्टर्स पण याच्यात, ज्याच्यात खराब जे वायू असतात ते काढल्या जातात. प्रेशर तयार होण्यासाठीच्या मेकॅनिझम्स येतात. स्टव त्याच्याबरोबर इनबिल्ट असतो की स्टव पण मिळतात. पूर्ण पाईपलाईन जवळजवळ आम्ही पाहिलंय की 100 मीटरपर्यंत पण पाईपलाईन आरामशीर गॅसची जाऊ शकते, कारण प्रेशर तयार होण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. गणित आम्ही हे पाहिलं की एक फॅमिली जी 5 ते 6 लोकांची एक फॅमिली आहे, जिने जर 2 घनमीटरचा बायोगॅस प्लांट लावला तर महिन्याची जी बचत आहे जवळजवळ 1.5 ते 2 सिलेंडर एवढी, LPG सिलेंडर जे वापरतो ना आपण, तेवढी बचत आरामशीर होते. आणि हे गणित आम्ही करून पाहिलं. एका फॅमिलीमध्ये आम्ही हे गणित करून पाहिलं किमान 6 महिने कन्सिस्टंटली. तर 1.5 ते 2 सिलेंडर आरामशीर बचतात. 1.5 ते 2 सिलेंडरचा अर्थच हा होतो की आपण 1500 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत आरामशीर बायोगॅस प्लांटवर वाचवू शकतो. आता जर याच्यात हे आपण विचार केला की खरंच 30,000 रुपये पूर्ण जरी आपण लावायचे ठरवले तरी 15 महिन्यामध्ये आपला पैसा वापस येतोय. जनरली 30,000 पूर्ण तर द्यावेच लागत नाहीत आपल्याला, कारण याच्यात सबसिडी असते. 50% जरी सबसिडी असली तर 15,000वर जरी बायोगॅस प्लांट मिळाला तरी सुद्धा 7 ते 8 महिन्यात आपण जे पैसे लावलेले आहेत ते पैसे सहज वापस नुसते गॅसमधून येऊ शकतात. म्हणजे गॅस एवढी मोठी बचत आपली करू शकतो. बरं, बायोगॅस नुसती बचतीवर नाही आहे. बायोगॅसचा एक मोठा फायदा जो आता आपल्याला अतिशय गरजेचा आहे तो बघायला पाहिजे. एक तर आता हे जुन्या इंधनांपासून तो दूर जाण्याची गरज आलेलीच आहे. आता पुन्हा लाकडांवर पुन्हा याच्यावर जाण्यात काही अर्थ नाही. त्याच्यापासून आपण दूर गेलोच पाहिजे. त्याचबरोबर आपण हे पण पाहिलं पाहिजे की आपल्या पण ज्या महिला आहेत त्यांचे पण आरोग्यावर काळजी घेणं गरजेचं आहे. आता असं सोडून चालणार नाही आपल्या पुरुष मंडळींना की हा किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरात ते करते ते बघून घेईल तिचं. नाही, आता स्वच्छ इंधनाची तिची गरज जी आहे ती आपल्याला पूर्ण करावीच लागणार आहे. त्यामुळे हे महिलांसाठी तर स्वच्छ इंधन गरजेचं आहे हे आपल्याला मानावंच लागेल. आणि बायोगॅस जो आपल्या घरात आपण आरामशीर बनवू शकतो हे त्याचं एक चांगलं उत्तर आहे. दुसरं, खूप जो जागतिक पातळीवर किंवा इव्हन देश पातळीवर पण खूप मोठी चर्चा जी होती ती आपली ही होती की बाबा हे जे शेण पडतंय ना तुमचं, या शेणामधनं हा जो मिथेन तयार होतो ना तो वातावरणाला फार घातक आहे. पण जर का बायोगॅसमध्ये आपण वापरला, या बायोगॅसमध्ये जर का हे शेण आपण वापरलं तर त्याचा गॅस ऍक्च्युली आपण जाळून टाकतोय, जे वातावरणासाठी खूपच चांगलं आहे. तुम्हाला गंमत वाटेल, आता जो प्रोजेक्ट आम्ही घेऊन येतोय तो त्याच्यासाठी आम्हाला जे फंडिंग मिळतं, जसं स्कीममध्ये 50-50% मिळतात ना, तर जसे ते 50% कसे मिळतात माहितीये? अशा कंपन्या आल्या आहेत की त्यांना जर आपण हे दाखवून दिलं की बघा आम्ही हा मिथेन हवेत जाऊ देत नाही, आम्ही जाळतोय, तर ते त्याच्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत. तर या प्रकारची आता एक जो बदलाव होतोय किंवा चेंज होतोय तो हा चेंज आहे जो वातावरणात येतोय. स्वच्छता तर मुख्य आहेच की शेण जर आपण योग्य पद्धतीने वापरलं तर हा स्वच्छतेचा एक चांगला स्रोत आहेच. पण याच्याबरोबर एक महत्वाची अजून गोष्ट ही आहे की हे झालं गॅसनी बचत दिली. पण तुम्ही सगळे शेतकरी, माझ्या तुमच्यासारखे सगळेच जे लोक आहेत, आपण बचतीपेक्षाही जे इन्कम आहे, जे खिशात पैसे येतात त्याला जास्त महत्व देतो. आणि मग जेव्हा हे बायोगॅसमध्ये पण आपण जेव्हा स्लरी बाहेर येते तेव्हा आम्ही हे बघितलं की बायोगॅस बचत तर देते लोकांना, पण त्याच्यातनं असं नाही दिसत आहे की काही पैसा येतोय खिशात. आणि मग तेव्हा जेव्हा आम्ही स्लरीवर काम करायला लागलो तर पाहिलं की स्लरी ही याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो जसं NPK आहे आपलं किंवा बाकी सूक्ष्म तत्व आहेत, ते खूप चांगल्या प्रमाणात आहे. इव्हन शेणापेक्षाही स्लरीमध्ये चांगले तत्व आहेत. त्याचबरोबर बाकीचे जे बी मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते पण शेणापेक्षा स्लरीमध्ये खूप चांगले आहेत. ही स्लरी जर का शेतात तुम्ही जशीच्या तशी टाकली तर याचे फायदे खूप आहेत आणि यांनी तण येणं पण कमी होऊन जातं. कारण स्लरीमध्ये काय होतं, शेण जे असतं, जे ऑलरेडी गायीने काहीतरी चांगलं खाल्लेलं आहे, ते पचलंय तिच्या पोटात, त्यातनं बाहेर आलंय शेण.
शेण पुन्हा एकदा पचलंय बायोगॅसमध्ये, त्याच्यामुळे तिच्यात असे छोटे छोटे काही बीजच राहिले, काही अजून गोष्टीच राहिल्या ज्याच्यामुळे तण वाढण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या शक्यता स्लरीमुळे कमी होऊन जातात. त्यामुळे स्लरी हा खूप चांगला स्रोत आहे जो शेतात आपण ॲज इट इज टाकू शकतो. स्लरीचे आता विकण्याचे सुद्धा मार्ग सुरू झालेले आहेत की स्लरी विकायला सुद्धा लागलेत लोक. त्याचबरोबर जेवढी तुम्ही स्लरी वापरताय तेवढा रासायनिक खताचा वापर सुद्धा कमी आहे. याचं जस्ट एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. स्लरी वेगवेगळ्या प्रकारे तर टाकतातच लोक. स्लरीचे टँकर आलेत आता, स्लरीचे टँकर कम ॲप्लिकेटर म्हणतात त्याला, तर टँकर सुद्धा आलेले आहेत. गुजरातमध्ये स्लरीची खरेदी करून स्लरीची विक्री करण्यासाठी एक सहकारी संस्था पण महिलांनी बनवली आणि महिलांनी बनवली आहे. ते करतात काय, ते करत स्लरी मॅक्सिमम ते स्वतःच्या घरात वापरतायत. स्लरीची जेवढा वापर त्यांना घरात करायचा आहे तेवढ्या झाल्यानंतर ते स्लरीला खरेदी करतायत त्यांच्या मेंबर्सकडनं. आणि स्लरी जशी आपण दूध खरेदी करतो ना, जसं दूध तुम्ही फॅट आणि SNF वर सध्या जे खरेदी करताय, तसं स्लरीला सुद्धा 2 पॅरामीटर्सवर खरेदी सुरू झालेली आहे. या महिलांकडे त्यांचं पासबुक आहे, या महिलांच्या पासबुकमध्ये त्याची एंट्री होतीये आणि त्याचं पेमेंट त्यांना महिन्याच्या महिन्याला मिळतंय. सध्या जो स्लरीचा रेट चाललेला आहे या मंडलींमध्ये तो ₹1 प्रति लिटर आहे. एवढी स्लरीचा रेट आहे जो सध्या चालू आहे. त्याचबरोबर स्लरी याच्यासाठी पण वापरली जाते जे टँकर कम ॲप्लिकेटर आहे. तर ही प्रोक्युरमेंट तर होतीच आहे, पण करतात काय हे प्रोक्युरमेंटचं? तर करतात हे की या स्लरीला डिवॉटर करतात, ते म्हणजे त्यातलं पाणी काढतात आणि त्याच्यापासून खत बनवतायत. त्याला म्हणतात फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. प्रॉम कधी तुम्ही ऐकलं असेल. DAP जे आपण वापरतो, या DAPचा जशाचा तसा जो एक पर्याय आहे तो प्रॉम आहे. म्हणजे शेणापासून झालेलं एक खत हा जसाचा तसा पर्याय आहे जो DAPचा पर्याय आहे आणि तो पण एक स्वस्तात पर्याय आहे. त्याचबरोबर रिझल्ट तो DAPच्याही चांगले देतो कारण याच्यात सूक्ष्म तत्व पण तेवढेच मिळालेले आहेत. त्याचबरोबर याचे जे लिक्विड प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा जे मार्केटमध्ये आपण रासायनिक प्रॉडक्ट घेतो त्याच्यापेक्षाही चांगले आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने स्वस्त असे हे प्रॉडक्ट सहज बनवले जात आहेत. हे जस्ट काही उत्पादन आहेत जे ती मंडली बनवतीये. ही मंडली गुजरातमध्येच नाही राहिली, ही गुजरातमध्येच कोऑपरेटिव्ह नाही राहिली आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये हाच प्रकल्प सुरू झालाय, पुण्यातही हाच प्रकल्प सुरू झालाय आणि भारतातल्या 12 अन्य ठिकाणी हा प्रकल्प सुरू झालेला आहे की ज्याच्यात ते खत बनवायला लागलेत. पण अर्थातच याची जी सुरुवात आहे ती बायोगॅसपासून आहे. आधी या लोकांनी बायोगॅस लावले, बायोगॅस लावून गॅस वापरणं सुरू केलं. त्याच्यानंतर मग ते हळूहळू स्लरीच्या वापरावर आले आणि मग ते लोकांनी एकत्र येऊन स्लरी आणि स्लरीचे उत्पादनं विकायला सुरू केले. आता तुम्ही गंमत बघा, जो शेतकरी ज्यांनी बायोगॅस लावलाय त्यांनी 1500 ते 2000 रुपये गॅसवर वाचवलेत. स्लरी जी महिन्याला जवळजवळ 3000 लिटरची स्लरी बनतीये त्याची, कारण रोज तो 100 लिटरचं पाणी आणि शेण टाकतोय. त्याच्यातनं जी स्लरी बाहेर येते ती स्लरी रोजची 100 लिटरची आहे. 30 दिवसात ती 3000 लिटरची स्लरी होतीये. हा शेतकरी जेव्हा ती स्लरी विकतोय आणि त्यांनी समजा महिन्यात 1000 लिटरची जरी स्लरी विकली तरी ती ₹1 किमतीने 1000 रुपयाची स्लरी आहे. म्हणजे 2000 रुपये झाले गॅसवर, 1000 रुपये झाले स्लरीवर, 3000 रुपये त्यांनी बायोगॅसवर तसे कमवलेत. त्याचबरोबर स्लरी ती उरलेली स्लरी जो तो स्वतःच्या शेतात टाकतोय ती पण 2000 रुपयाची आहे ना, जी त्यांनी विकली नाहीये. तर तिची जर किंमत जोडली तर 4 ते 5000 रुपये बायोगॅस सहज मिळवून देऊ शकतो किंमत. आणि मी याच्यात हे तर जोडलंच नाहीये की जी उत्पादकता वाढणार आहे, ते उत्पादकतेवर तर मी बोलतच नाहीये. उत्पादकता जेव्हा आम्ही काही टेस्टिंग केल्या की आनंद कृषी युनिव्हर्सिटीत केली, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये केली, शेतकऱ्यांकडे ट्रायल्स केल्या याच्या, तर 20 ते 25% उत्पादकता वाढतीये जेव्हा आपण हे शेतांमध्ये टाकतोय आणि क्रॉपवर वेगवेगळ्या प्रयोग करतोय. त्यामुळे ही स्लरी जी आपल्याचकडे बनतीये, ही स्लरी जी आपल्याच बायोगॅसमधनं येते, ही पण तेवढीच महत्वाची आहे जेवढा गॅस महत्वाचा आहे. त्यामुळे बायोगॅस नवीन तंत्रज्ञान आलेलंच आहे. स्लरीचा वापर करणं गरजेचं आहे. बायोगॅस आपल्याला वापरण्यासाठी जे सप्लायर्स आहेत त्यांना आपण आता अकाउंटेबल करू शकतोय, जबाबदार करू शकतोय. एका सहकारी संस्थेची उलाढाल जर का मी तुम्हाला सांगितली तर या लोकांनी जेवढा इन्व्हेस्टमेंट केला होता या सहकारी संस्थेने बायोगॅस प्लांट आणि स्लरी प्रोसेसिंग प्लांट जो
जो प्रकल्प यांनी पूर्ण लावला होता, 1 कोटी रुपयाचा खर्च केला होता या 500 घरांनी मिळून. त्यांची एका वर्षातली जी मिळकत आहे ती 2 कोटी रुपयाच्या वरची आहे. ही मिळकत ते करू शकलेले आहेत. जस्ट की बायोगॅसमधनं गॅसवर पण पैसा वाचवला, त्याचबरोबर स्लरी विकली, त्यातनं पैसा कमवला, त्याचबरोबर फर्टिलायझर विकून त्यातनं जे पैसे वापस आले, या सगळ्यांची गणित जेव्हा केली तेव्हा 1 कोटीची वर्षातली एका वर्षाची इन्व्हेस्टमेंट होती, जिने 2 कोटीच्या वर पैसा दिलेला आहे. त्यामुळे बायोगॅस ही सुरुवात आहे. शेवटचं एकच सांगतो की या प्रकल्पात पण, मदर डेअरीच्या या प्रकल्पात पण आम्ही बायोगॅस घेऊन येतोय. बायोगॅस अतिशय वाजवी दरात आता आम्ही पण अवेलेबल करणार आहोत. जवळजवळ बहुतेक 5,000 पर्यंतचे बायोगॅस प्लांट आहेत जे मिळणार आहेत आणि त्याची किंमत जी शेतकऱ्यांसाठी आहे, जे मी तुम्हाला सांगितलं ना की कार्बनसाठी पण पैसे मिळत आहेत, तर किंमत जवळजवळ 10,000 पर्यंत एक बायोगॅस मिळणार आहे. लवकरच ही योजना आपल्या मदर डेअरीच्या शेतकऱ्यांसाठी पण इथे लागू होणार आहे. त्यामुळे जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी कृपया नाव देणं सुरू करा जवळच्या तुमच्या कलेक्शन सेंटर्समधनं. ही लवकरच आम्ही लॉन्च करणार आहोत. हे होतं माझं प्रवचन. धन्यवाद, तुम्ही ऐकलत. थँक्यू.